धाराशिवमध्ये रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू असून शहरातील बस स्थानकासह सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। तेरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, तर पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलंय। आधीच महापुराचा विळखा, त्यात काढणीला आलेलं सोयाबीन पावसामुळे काढावं कसं, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय। तर धाराशिवच्या तांबरी विभागातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी। पाहूयात। रात्रीपासूनच धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानंतर रात्रीच पावसाला सुरुवात झाल्याने रात्रभर पावसाचा जोर पाहायला मिळतोय। त्यामुळे धाराशिव शहराच्या सकल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। याच पावसामुळे रात्रीच शाळेंना सुट्टी जाहीर केल्याचं रात्रीच शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। अगोदरच महापुराच्या विळख्यात अडकलेलं धाराशिव आता या पावसामुळे अधिक शेतकरी संकटात येणार आहे। याचा सर्वाधिक फटका हा सोयाबीन शेतीला बसणार। धाराशिवचं बसस्थानक असेल, सकल भाग असेल, या भागामध्ये पाणी साचलेलं आहे। जिल्हाभरात सगळीकडे पाऊस जोरदार आहे। तेरणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। काही गावांचा त्यामुळे संपर्क तुटलेला आहे, तर सोयाबीन शेतीला देखील याचा सर्वाधिक फटका बसलेला आहे। त्यामुळे आता हा पावसाचा जोर कधीपर्यंत राहतो तो पाहावा लागणार आहे। आणि आता जरी थोडासा पाऊस कमी झाला असला तरी त्याची रिपरिप जी आहे ती अजूनही सुरू आहे आणि यामुळे शेतकऱ्यांसमोर आता नवं संकट उभं राहणार आहे। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव।